जत शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरात रोड रोमिओ नशेखोर युवकांचा वावर तथा शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासनानं उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन. माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुजय नाना शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे जत पोलीस प्रशासनाला निवेदन. सध्या जत शहरात अनेक शाळा महाविद्यालय परिसरात रोड रोमिओंसह नशेखोर युवकांची टोळी सुसाट व बेधुंद पद्धतीनं वावरत आहे. याचा निषेध करून शालेय विद्यार्थिनींना मोठा नाहक त्रास सहन करावा लागतोय. इतकंच नव्हे तर पालकांसमोरही सदरचा प्रश्न यक्ष म्हणून उभा आहे. सदर प्रकाराची गांभीर्यानं दखल घेत विविध सामाजिक संघटना तथा अनेक राजकीय पक्षांनी आपला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभ्यासू सभापती म्हणून सुपरिचित असणारे लढवय्या व्यक्तिमत्व सुजय नाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जत पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केलंय. या निवेदनात अनेक गंभीर बाबी पोलीस प्रशासनासमोर मांडण्यात आला असून काही ठोस उपाययोजनांबाबतही मत मांडण्यात आलं आहे. पोलीस प्रशासनाकडून काही अपेक्षाही व्यक्त करण्यात आल्यात. यात शाळा व महाविद्यालय सुरू व सुटण्याच्या वेळेस पोलीस गस्त वाढवण्यात यावी. प्रमुख शाळा व महाविद्यालय परिसरात अँटी रोमिओ पथक अथवा विशेष पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात यावी. रोड रोमिओवर टवाळखोर व नशेखोर युवकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम व कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पालक व विद्यार्थी शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती अभियान राबवण्यात यावे. सीसीटीव्ही नसलेल्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासाठी संबंधित यंत्रणेची समन्वय साधण्यात यावा. अशा आशयाचं निवेदन पोलीस प्रशासनास सादर केल्यानं शालेय विद्यार्थिनी, पालकवर्ग तथा शालेय प्रशासनाकडून या सर्वांचं तोंड भरून कौतुक केलं जात आहे. माध्यमांशी बोलताना श्री सुजय नाना शिंदे म्हणाले की सदरचा प्रकार न थांबल्यास मोठे उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निवेदन सादर करतेवेळी नगरसेवक संतोष उर्फ भूपेंद्र कांबळे, नगरसेविका नीलाबाई कृष्णा कोळी, नगरसेवक विकास माने, नगरसेविका सुप्रिया योगेश कापसे, नगरसेविका काजल राहुल काळे, निलेश तानाजी बावणे, अध्यक्ष जत शहर काँग्रेस पार्टी, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, सद्दाम अत्तार, गणेश गिड्डे यांसह अनेक पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चला तर ऐकूया श्री सुजय नाना शिंदे यांचे अभ्यासू मत, त्यांच्याच अभ्यासू भाषेत. आज आम्ही जत शहरातील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांच्या वतीनं पोलीस निरीक्षक जत, प्रभारी पोलीस निरीक्षक जत यांना एक निवेदन दिलेलं आहे. आज शाळा महाविद्यालये सुरू झालेली आहेत आणि शाळा महाविद्यालये सुरू झालेली आहेत तेव्हा खाजगी क्लासेस सुद्धा आहेत. या ठिकाणी रोडचा सोसळा, त्याचबरोबर नशेखोर मुलांच्या टवाळखोरांची गर्दी, तिथं होणारा नाहक पालकांना म्हणा, विद्यार्थिनींना, मुलांना होणारा त्रास, याच्या संदर्भात आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. आदरणीय साहेबांना सांगितलेलं आहे ह्याच्यावरती तातडीनं कारवाई करावी. कुणीही कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही कार्यकर्त्यानं जर त्याच्यात हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्यात राजकीय दबावाला बळी न पडता कडक कारवाई करावी. जेणेकरून आज आमच्याकडं बऱ्याच पालकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. म्हणजे जत हायस्कूल असू दे, SRM असू दे, RR कॉलेज असू दे, कन्या महाविद्यालय असू दे, KM हायस्कूल असू दे, या सगळ्या शाळा कॉलेजेसच्या बाहेर आपल्या प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं थोडं कडक कारवाई करणं गरजेचं आहे. कारण जत शहरातल्या, आम्ही निवडणुकीच्या दरम्यान जत शहरातल्या भगिनींना आवाहन केलं होतं की आमच्या कुठल्याही भगिनीला, लहानात लहान असू दे, मोठ्या वयस्कर असू दे, कसल्याही पद्धतीचा त्रास झाला तर आम्ही त्यांना संरक्षण देण्याचं काम करू. आणि त्याच उद्देशानं आज आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या आठवड्याभरात ह्याच्यात जर सुधारणा झाली नाही तर त्याचं तीव्र आंदोलन आम्ही सगळे मिळून करू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.